तर आज सकाळी वडे तोडून घेतले. ही वड्याची एक छोटीशी ऑर्डर होती. हा मे महिना संपलाय, जून पण अर्धा झालाय, पण ऑर्डर थोडीशी उशिरा आली आणि ऊन होतं, त्यामुळे त्या ताई म्हणे होतील वडे, तुम्ही तोडा बिंदास्त, जर काही नुकसान झालं तर होऊ द्या, मी काय असेल ते पेमेंट देऊन टाकेन. म्हटलं ठीक आहे चालेल. मग हे वडे तोडायला घेतले. तोडत होतो त्यावेळेस तर भरपूर म्हणजे ऊन पडायला होतं, त्याच्यामुळे म्हणलं काय अडचण नाही, वाळतील. असे सगळ्यांनी मिळून एकत्रित सकाळी उठल्याबरोबर पहिले काय केलं, हे वडे जे आहेत, वडे किंवा सांडगे म्हणतात तुम्हाला, त्याच्यात हरभऱ्याच्या आणि मठाच्या डाळीचे हे तोडून घेतले. हे तोडताना नेहमी प्लॅस्टिकच्या कागदावरतीच तोडायचे, म्हणजे याची जी चव आहे ती जशीच्या तशी राहते. आणि अचानक 5 वाजता नगरमध्ये पाऊस झाला, म्हणजे वडे वाळले होते. वडे वाळून बाकी मुली घरी होत्या, त्याच्यामुळे त्यांनी काढून घेतलं होतं आणि असा मस्त पाऊस पडला. ह्या पावसाला एकच सांगणे बाबा, तू कुणासाठी पडू की नको पडूस, पण शेतकऱ्यासाठी खरंच पडत जा, कारण शेतकरी ना प्रत्येक वर्षी जुगार खेळल्यासारखं त्या मातीत बी पेरत असतो. त्यामुळे पावसातून नक्की पड. आता अंदाज नसल्यामुळे मी तर आणि संपूर्ण पावसात भिजून आले होते. तिथं पाऊस झाला, पण मला निघायच्या टायमाला उघडलं होतं, पण थोडंसं पुढं आलं परत पावसाने गाठलं आणि पूर्ण भिजून गेलो होतो. म्हटलं जाऊ दे, आता कुठं थांबण्यात अर्थ नाही. पण घरी गेल्यावरती ना असं मस्त काहीतरी खावं वाटत होतं. आता मुलांची चर्चा चालू होतं, एकाचं म्हणणं होतं वडे कर, एकाचं म्हणणं होतं समोसे कर, असं त्यांचे नाही, एक इकडं आणि एक इकडं, एक इकडं आणि एक इकडं. मी त्याच्यामुळे पूर्वतयारी म्हणून कांदा बारीक चिरून घेतला आणि कांद्याची चटणी बनवून घेतली. आता त्यांना विचारत होते, तोपर्यंत मला फ्रीजमधली ना पनीर दिसलं. म्हणलं यांचं सगळ्यांचं कॅन्सल करून टाकूया. आणि मस्त आता बटाटे तर उकडून घेतले होते वड्यांसाठी किंवा समोसे काय म्हणतात ते करण्यासाठी. मग काय केलं, हे सर्व मिश्रण जे आहे, कांद्याची चटणी परतून घेतली, त्यामध्ये बटाटे घातले उकडलेले आणि पनीर देखील घातलं. हे पनीर मी घरी बनवलेलं होतं. इतकं सुंदर झालं होतं ना, त्या दिवशी लुसलुशीत झालेलं होतं. त्याच्यामुळे असं मस्त मिश्रण तयार करून घेतलं. सगळ्यांचे डोळे त्याच्यावरती होते. मग छान असे काय केलं, मिक्साचे पराठेच बनवून घेतले. म्हटलं नकोच ते तेलकट्याने पोट पण नाही भरणार. आणि संध्याकाळी मग मस्त असे गरम गरम मस्त मिक्स असे पराठे बनवले आणि सर्वांनी एकेकाने जसे गरम गरम होतात ते तसे खाऊन घेतले. असे हे पराठे खायला ना गरम गरम तर अगदी आपल्यातून लागतात, किंवा तुम्ही थंड जरी झाले ना तरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात. आता मुलांचं ऐकलं नव्हतं म्हणून त्यांना नाराज करून चालत नाही. मग थोडंसं असे चीज वगैरे भरून देखील बनवले. मला फारसं चीज नाही आवडत, तर मला प्लेन बनवून खाल्ले. पण मुलांना चीज घालून असे मस्त पराठे, दही, त्यासोबत गावरान तूप, मस्त मजा आली. आमच्या इकडे दोन्ही टाईम जेवताना ना स्वयंपाक हा गरम गरम केला ना तर गरम एकेकाने जेवणात, पण असं गरमच करून खायचं तव्यावरून डायरेक्ट ताटातून पोटात. ही माझी अगदी पहिल्यापासूनची सिस्टीम आहे. म्हणजे मुलं काय होतात, बाहेरचं मागवतं नाही आणि त्यांना त्याच्याविषयी अट्रॅक्शन पण वाटत नाही, किंवा त्यांच्या मनात कुठेतरी नाही बाहेरचं खाल्लं असतं, असं झालं असतं, तसं झालं. तुम्ही देखील ना मुलांना नक्की अशाच सवयी लावा.